रितेश विलासराव देशमुख या माणसाने मराठी इंडस्ट्रीत असं काय करून दाखवलंय जे गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात कुणालाच जमलं नव्हतं। राजा शिवाजी हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे आणि चित्रपटाने ते साध्य करून दाखवलंय। बरं, वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावरच येतो। चला जाणून घेऊया कसा आहे बिग बजेट राजा शिवाजी चित्रपट। तसं शिवरायांच्या महागाथेवर आधारित मराठीत अनेक चित्रपट आले, पण इतका भव्य दिव्य चित्रपट पहिल्यांदाच आलाय। खरं तर लेखक आणि दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिन्ही गोष्टी एकाच वेळी पार पाडणाऱ्या रितेशची दाद दिली पाहिजे। 100 कोटींचा मूवी करणं साधं सोपं काम नाही, पण राजा शिवाजीच्या अख्ख्या टीम सोबतच सर्वांनी जबरदस्त काम केलंय। आधी आपण थोडासा प्लॉट जाणून घेऊया। स्पॉयलर्स बिलकुल नाहीये, टेन्शन घेऊ नका। चित्रपटाची सुरुवात जिजाऊ साहेब यांचे वडील लखुजीराजे जाधव यांचा देवगिरी किल्ल्यावर दगाफटका करून झालेल्या खुनापासून होते। पुढे शिवरायांचं बालपण, तरुणपण, शिवरायांचा बंड, रणनीती, राजकारण, महत्त्वाच्या लढाया, शिवरायांना आलेल्या अडचणी, शहाजीराजांची कैद, बंधू संभाजी यांची हत्या ते अफजल खानाचा वध, इथे शेवट होतो। या दरम्यान शिवरायांच्या आयुष्यात कोणकोणते प्रसंग आले याची टाइमलाईन सुद्धा दिली आहे। सोबतच सर्व पात्रांची ओळख दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला चित्रपटात कुठेही कसलंच कन्फ्युजन होत नाही। आता पात्रांचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला माहिती आहे की बॉलिवूड मधल्या अनेक दिग्गजांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे। संजय दत्तने आपला तो विलन वाला वाइब कायमच ठेवला असून खतरनाक अफजल खान साकारलाय। शेर जंगल का राजा इसलिए क्योंकि हाथी ने अभी राजा बनना तय नहीं किया, त्याच्या तोंडून प्रत्येक डायलॉग एक क्रूर भावच दाखवतो। दुसरीकडे विद्या बालन बडी बेगम एकदम परफेक्ट, राणीचे हावभाव तिने आपल्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात कायम ठेवलेत। अभिषेक बच्चन मराठीत एंट्री करून मराठी डायलॉग सोबत त्याने त्याचं पोटेन्शियल दाखवून दिलंय। राजा शिवाजीमध्ये त्याने शिवरायांचे थोरले बंधू संभाजी भोसले यांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे। त्यातच दोन्ही भावांची भावनिक बाजू सुद्धा आपल्याला चित्रपटात पाहायला मिळते। भाग्यश्री पटवर्धन यांच्यामध्ये जिजाऊ साहेब शोधणं थोडं कठीण होऊन बसलं। त्यांनी भूमिका वठवली, पण तो इम्पॅक्ट चित्रपटात दिसला नाही। सचिन खेडेकर शहाजीराजे म्हणून शोभलेत, राजेशाही थाट त्यांच्या भूमिकेतून दिसून येतो। पुढे महेश मांजरेकर, फरदीन खान, बोमनी राणी, अमोल गुप्ते, अशोक समर्थ, जितेंद्र जोशी, सुरेश विश्वकर्मा यांच्या छोटेखानी भूमिका असल्या तरी महत्त्वाच्या आहेत। रितेश आणि जेनेलियाच्या दोन्ही चिमुकल्यांनी राजा शिवाजी मधून डेब्यू केले। जेनेलिया मात्र सईबाई यांच्या भूमिकेत तितकी शोभली नाही। तिचं मराठी पण तिच्या डायलॉग्स मधून अपूर्ण जाणवत होतं, पण रितेश आणि जेनेलिया यांची केमिस्ट्री मात्र उत्तम आहे। आता येऊ मुख्य भूमिकेवर, ती म्हणजे रितेश देशमुख ॲज छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांची भूमिका म्हणजे सर्वात मोठं आव्हान, आणि हे आव्हान त्याने लेखन आणि दिग्दर्शनासोबत योग्यरित्या सांभाळले। आपल्या करिअर मधली सर्वात बेस्ट भूमिका राजा शिवाजी मध्ये रितेशने करून दाखवली। चित्रपटात एक भन्नाट कॅमिओ सुद्धा आहे, तो कुणाचा आहे हे नव्याने सांगायची गरजच नाही। चित्रपटातले डायलॉग्स, कॉस्ट्यूम आणि सह्याद्रीचे गड किल्ल्यांची व्हिज्युअल्स ही या चित्रपटाची मोठी आणि प्रभावशाली बाजू म्हणावी लागेल। राजा शिवाजी मध्ये एक से बढ़कर एक डायलॉग्स आहेत। डायलॉग्स मधल्या इमोशनल बॉन्डमुळे चित्रपट प्रेक्षकांना अधिक जोडून ठेवतो। 16व्या शतकातील काळ, त्या काळातील सर्व पात्र उभी करण्याची ताकद रितेशने दाखवून दिली। मराठ्यांचा इतिहास हा भावनांशी जोडून असल्यामुळे राजा शिवाजी हा चित्रपट रितेशने त्याच पद्धतीने सादर केलाय। चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ऍक्शन फाईट सिक्वेन्स। मराठीत पहिल्यांदाच अशा प्रकारचे हाय ऑक्टेन ऍक्शन सीन्स पाहायला मिळाले। मराठ्यांचे वेगवेगळे शस्त्र सुद्धा या चित्रपटात पाहायला मिळाले, म्हणजे ती डिटेलिंग इतकी उत्तम आहे की तुम्ही प्रत्येक सीन मध्ये खेळून राहता। राजा शिवाजीचा फर्स्ट हाफ थोडा संत आहे, पण स्टोरी बिल्डिंग साठी महत्त्वाचा आहे, कारण अनेकांना शिवरायांच्या बालपणीचे प्रसंग माहिती नसतात। ते कोणकोणत्या किल्ल्यावर वावरले, शहाजीराजे कोणकोणत्या राजवाडीत जहागीरदार होते, हे सगळ्यात उत्तम चितारले। दुसऱ्या हाफ मध्ये प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचा प्रयत्न रितेशने केलाय। भाई अजय अतुल म्हटलं तर म्युझिक हे बाप असणारच, यात काही शंका नाही। कलाकारांच्या पॉवर पॅक्ड एंट्री सोबतच पॉवर पॅक्ड म्युझिक आपल्याला ऐकायला मिळते। छत्रपती अँथम, जय शिवराय ही दोन्ही गाणी चित्रपटाचं एकंदरीत वातावरणच चार्ज करतात, अंगावर शहारे आणतात। पुढे भाऊ संभा हे गाणं तुम्हाला एका इमोशनल राईडवर घेऊन जातं। एनर्जेटिक म्युझिकमुळे तुम्ही राजा शिवाजी जास्त एन्जॉय करता। सिनेमॅटोग्राफी ही एक चित्रपटाची जमेची बाजू आहे, आणि या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत द ग्रेट संतोष सिवान। डिरेक्शनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण वेड चित्रपटातून रितेशचं उत्तम डिरेक्शन पाहिलंच होतं, पण हा ऐतिहासिक पट, त्यात शिवरायांचा इतिहास, त्यामुळे मोठी जोखीम रितेशने उचलली होती आणि ती यशस्वीरित्या पार पाडली। त्यासाठी रितेशचं कौतुक झालंच पाहिजे। बघा, ऐतिहासिक पट आहे, त्यामुळे निश्चितच सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागतेच, पण इथे काही असे बारकावे आहेत ज्यामुळे ती लिबर्टी सुद्धा फिकी पडते। रितेशची प्रचंड मेहनत इथे दिसून येते। चित्रपटाची काही अंशी फसलेली बाजू म्हणजे हिंदी कलाकारांच्या मुखी असलेली मराठी डायलॉग। 16व्या शतकातील मराठी ऍक्सेंट कसं असलं पाहिजे यावर थोडं वर्कआउट करणं गरजेचं होतं, किंवा त्या कलाकारांचा आवाज डबिंग करणं उत्तम ठरलं असतं। जेनेलिया आणि अभिषेक बच्चनच्या बाबतीत तर होच। तांत्रिक बाजू पाहायची झाली तर VFX आणखी उत्तम होऊ शकलं असतं,
पण स्टोरी लाईन भावनिक असल्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींवर सहसा लक्ष जात नाही. एकंदरीत शिवरायांची महागाथा, तगडी स्टारकास्ट, जबरदस्त ॲक्शन, भावनिक स्टोरी लाईन, उत्तम संगीत आणि पुढच्या पार्टची अनाउन्समेंट या सर्वांमुळे राजा शिवाजी हा मराठी इंडस्ट्रीच्या इतिहासात सर्वात ग्रेटेस्ट चित्रपट ठरतो. 2025 मध्ये मराठी इंडस्ट्रीच्या चित्रपटांनी मिळून फक्त 99 कोटींची कमाई केली होती, पण आता या वर्षी थेट 100 कोटींचा सिनेमाच इथे बनला. त्यामुळे एक तर कन्फर्म आहे की मराठी इंडस्ट्रीमधले सगळे रेकॉर्ड हमखास मोडणारच. कलाकृती मीडिया राजा शिवाजीला देत आहे 5 पैकी 4 स्टार्स. मराठी चित्रपटांचे असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.